हॅलो फ्रेंड्स, सविष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी तुम्हाला तिळाच्या लाडूची रेसिपी दाखवत आहे। तर तुम्ही बघू शकता, इथे मी 2 तीळ घेतलेले आहेत। तीळ हे विदाउट पॉलिश केलेले आहेत। 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत अख्खे। हा गूळ घेतलेला आहे। गूळ आहे तो 2 वाट्याचा आहे। जेवढे आपण तीळ घेतले तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आणि 3 ते 4 स्पून मी तूप घेतलेलं आहे। तूप आपल्याला जेव्हा लाडू वळण्यासाठी आपल्याला लागतात त्यावेळी तूप वापरावं लागतं, किंवा गूळ वितळवण्याच्या अगोदर पण आपण तुपाचा वापर करतो। तर इथे तुम्ही बघू शकता, ही सर्व तयारी मी आधी करून घेतली आहे। 2 वाट्या तीळ, 1 वाटी शेंगदाणे, गूळ घेतलेला आहे आणि तूप घेतलेलं आहे एका वाटीमध्ये। तर आपण आधी आणि याच्यामध्ये आपल्याला वेलचीची पूड टाकायची आहे, म्हणून मी इथे 8 ते 9 वेलची आधी भाजून घेणार आहे आणि मग ही आपल्याला साखरेबरोबर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। वेलची भाजल्यामुळे ती लवकर वाटली जाते। तुम्ही इथे बघू शकता, वेलची वाटून झाली की मी चाळणीतून काढणार आहे, जेणेकरून आपल्याला बारीक पूड मिळेल। आणि हा जो चौथा आहे तो आपण चहा पावडरमध्ये वगैरे टाकू शकतो, चहासाठी वापरू शकतो तो। तर इथे मी 1 टीस्पून भरेल एवढी वेलची पूड तयार करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला तीळ आहेत ते भाजून घ्यायचे। तर एका पेल्यातले तीळ मी आता भाजायला घेतलेले आहेत। व्यवस्थित ते हलक्या हाताने परतायचे आहेत। जसे तीळ भाजत येतात तसं एक वेगळाच सुगंध यायला लागतो। तर तोपर्यंत तुम्ही ते तिळाचा जोपर्यंत थोडासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत ते भाजा। एक अंदाजे 5 मिनटं तुम्ही त्याला हलक्या मंद आचेवर आपल्याला ते हलक्या हाताने परतायचे आहेत। एकसारखं त्याला परतत राहायचं आहे। आता हे तिळाचे लाडू सॉफ्ट व्हावे त्याच्यासाठी मी हे तीळ आहेत ते मी वाटून घेतो, लाडूमध्ये अख्खे ठेवणार आहे। तर इथे मी ही तीळ जी भाजून झालेले आहेत, एक पेलावर ते मी मिक्सरला लावून घेते आहे। मिक्सरला वाटून ही अशी पूड बघू शकता तुम्ही। जास्त बारीक नाही करायचं आहे, त्याला 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे, फक्त पावडरसारखं होऊन जाते तीळ। आता इथे मी दुसरी वाटी आहे ते पण तीळ आता भाजायला घेतलेत। एकसारखे हलवत राहायचेत आपल्याला ते तीळ। मंद आचेवर आपण ते भाजून घेणार आहोत। त्याची मी थोड्या तिळाची मी पावडर करून घेतली आणि थोडे तीळ मी अख्खे ठेवलेले आहेत। हे अख्खे तीळ आता मी त्याच्यात, हे पण भाजलेले आहेत, तर ते अख्खे तीळ अर्धी वाटी अख्खे तीळ मी ह्याच्यात ठेवते आहे आणि बाकी जे 1.5 वाटी होतं ते मी वाटून घेतलेलं आहे। हे एकसारखं मिश्रण करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। आता आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून त्याची टरफलं काढून टाकायचे आहेत आणि मग त्याची थोडीशी पूड करून मग आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहोत। संक्रांतीचा सण आला की सर्वजण हे तिळाचे लाडू तयार करायला सुरुवात करतात। कारण तिळगुळ घ्या गोड गोड बोला, त्या म्हणीप्रमाणे आपल्याला तिळाचे लाडू आपण हे सगळ्यांना वाटत असतो। तर इथे मी शेंगदाणे भाजायला घेतले। शेंगदाणे असे खरपूस भाजायचे आहेत, थोडेसे काळसर होईपर्यंत, आणि मग याचे टरफल आपल्याला काढून घ्यायची आहेत। तर आता मी इथे एका ताटात भाजून झाल्यानंतर एका ताटात घेतले, थोडेसे पसरवून त्याला थंड होऊन द्यायचं। इथे मी वरवंटा घेतला आणि वरवंट्याच्या साहाय्याने मी त्याला थोडं वाटल्यामुळे त्याचे टरफलं अलगद निघून येतात, कारण आपण ते शेंगदाणे भाजलेले आहेत त्याच्यामुळे ती टरफलं पटापट निघायला मदत होते। तर इथे मी हाताने सुद्धा थोडंसं हे करून घेते। ही टरफलं आपल्याला पाकडून घ्यायची आहेत त्या ताटामध्ये। इथे तुम्ही बघू शकता, मी ताटामध्येच ते पाकडून थोडंसं त्याची जी टरफलं आहेत ती काढून टाकते आहे। आता हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते आपण मिक्सरला लावून घेऊया आणि मिक्सरला एकदाच फिरवायचं आहे, ते जास्त त्याची पूड करायची नाही आहे।
ज्याच्यामुळे थोडेसे जाडसर जाडसर शेंगदाणे पण राहतात. जे थोडं तीळ जसे अख्खे तीळ आपण ठेवलेत तसं हे थोडे शेंगदाणेसुद्धा आपण ठेवलेले आहेत. आता हे मिक्सिंग करतानाच आपण जी वेलची पूड बनवली आहे ती पण मी याच्यात टाकून घेतली आहे. वेलची पूड तुम्हाला याच्यात त्या मिश्रणाबरोबर टाकून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही गूळ बघू शकता. मी गूळ वितळवायला घेतलेला आहे. कढईमध्ये थोडंसं आधी तूप टाकायचं आणि मग त्या तुपामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. गूळ चांगला वितळत आला की मग आपण आपलं जे मिश्रण तयार केलेलं आहे तिळाचं आणि शेंगदाण्याच्या कूटाचं ते आपण टाकणार आहोत. गूळ एकसारखं हलवायचं आहे. आपल्याला याचा जास्त पाक वगैरे नाही करायचा आहे, फक्त गूळ वितळेपर्यंत याला गरम करायचं आहे. हा गूळ जो मी घेतला आहे तो चिक्कीचा गूळ घेतलेला आहे. जेवढे आपण तीळ 2 वाट्या घेतलेले तेवढाच हा गूळ आहे, 2 वाट्या. आता याच्यात मी हे सर्व जे मिक्स केलेलं होतं तीळ शेंगदाणे वगैरे ते सर्व मिक्स करते आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हलवायचं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि गुळामध्ये सर्व मिश्रण एकसारखं करून घेऊया. आता इथे आपल्याला मी आता कढई जी आहे ती उतरवून घेतलेली आहे गॅसवरून आणि आता ती मी त्याचे लाडू वळायला घेणार आहे. मिश्रण गरम आहे तेव्हाच ते आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. त्याचे आपल्याला थोडंसं तूप लावायचं हाताला आणि आपण ते हाताला तूप लावून आपण ते गोल गोल करून घेणार आहोत. जसं जसं आपलं मिश्रण आपण हलवू तसं आपल्याला ते गरम गरम घेऊन ते लाडू वळून घ्यायचे आहेत एकसारख्या आकाराचे. एवढ्या सर्व मिश्रणाचे माझे 50 ते 60 लाडू झाले होते हे सर्व. आता इथे तुम्ही बघू शकता माझं शेवटचं थोडंसं ते राहिलेलं आहे मिश्रण, ते मी परत एकदा गरम करून घेतलं आहे. त्यात मी थोडासा गूळ वितळून टाकलेला आहे, थोडासा गूळ पण टाकलेला आहे आणि वितळून घेऊन आता त्याचे जे थोडेसे शेवटी जे राहिलेलं आहे त्याचे मी परत लाडू करून घेणार आहे. आता इथे मी जे शेवटचं मिश्रण राहिलेलं आहे ते सर्व एकत्र केलं आहे आणि गरम करून आता ते घेतलेलं आहे. तर आता मी थोडं थंड होण्यासाठी सेपरेटली चमच्याने थोडं मिश्रण बाजूला करून ठेवणार आहे ते, जेणेकरून आपल्याला ते लाडू वळता येतील पटापट. जे पण कढईला चिकटलेलं असतं गुळामुळे, इथे तुम्ही बघू शकता मी चमच्याने थोडे बाजूला काढले आणि मग आता हे वळून घेणार आहे. हे शेवटी जेव्हा राहतं आपलं थोडंसं करण्याचं बाकी, त्यावेळी ते बरंचसं काय चिकटलेलं चिकटून जातं ते कढईला. तर त्यावेळी आपण परत ती कढई गरम करून किंवा थोडासा गूळ ॲड करून आपण ते लाडू वळवू शकतो. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान होतात हे लाडू. आणि आता थंडीमध्ये तीळ आणि गूळ हे दोन्ही आपल्याला उष्णता देणारे पदार्थ आहेत. तर थंडीच्या दिवसामध्ये हे तिळाचे लाडू आवर्जून करतात लोक. आणि संक्रांतीच्या सणालासुद्धा हे हळदी कुंकू होईपर्यंत आपल्याला हे तिळाचे लाडू करतच असतात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.